तासगाव तालुका, सततचा दुष्काळ, ज्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरशी अधिकचा संबंध, ज्या तालुक्याचा रोजगार हमीशी संबंध, असं तासगावपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं माझं गाव. पण लहानपण तसं सुखाचं होतं. गावातलं एक प्रमुख कुटुंब होतं. घरामध्ये 3-4 बाहेरचे गडी काम करत होते. बागायती क्षेत्र होतं. छोटंसं का विना पण त्या गावातलं एक मोठं किराणा दुकान घरात होतं. महिनाभर गुराळ नियमितपणाने चालायचं. वडील सरपंच होते. 7वी पर्यंत बऱ्यापैकी सुख घरामध्ये होतं. पण सर्वसामान्य खेड्यातली कुटुंब जशी विभक्त होतात आणि विभक्त होताना संघर्ष करतात, तसं वाटण्यासाठी दावे सुरू झाले, मारामाऱ्या सुरू झाल्या, जमिनी पडीक पडल्या, घरातले दावे हायकोर्टापर्यंत पोहोचले, उत्पन्न घटली, जमिनी विकाव्या लागल्या, असलेलं वैभव गेलं. हे सहन न झाल्यामुळं वडील कमालीचे व्यसनी बनले. एकदा गरिबी आल्यानंतर, गरिबी कधीच एकटी येत नाही, ती अनेक संकटांना घेऊन येत असते. व्यसनं आली, अंधश्रद्धा आल्या, वडिलांची तब्येत बिघडली आणि ज्यावेळी वाटण्या झाल्या त्यावेळी फक्त 3 एकर जमीन वाट्याला आली. व्यसनं ही येण्यापूर्वीच थांबवली जाऊ शकत असतात. लागल्यावर ते सुटणं कठीण असतं. वडील तर व्यसनाच्या आहारी गेले होते. घरात आई होती. सगळ्यात थोरला मी. 5 भावंड. खूप कठीण परिस्थितीतनं हायस्कूलचं जीवन निघालं होतं. कसं बसं 11वी पास केलं. वडिलांची तब्येत आणखी बिघडलेली, आईच्या जबाबदाऱ्या आणखी वाढलेल्या, दवाखान्याचा खर्च, औषधांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, त्या शेतीतनं भागणं मुश्किल व्हायचं. सण आले आणि गेले याची कधी जाणीवही व्हायची नाही. अनेक दिवाळ्या ह्या केवळ गरम पाण्याच्या आंघोळीवरच भागायच्या. खूप कष्टातनं सगळी परिस्थिती चालली होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला जावं का नोकरी करावी हा प्रश्न सतत समोर होता. पण आईचा आग्रह होता की 4 वर्ष आणखी कष्टामध्ये जातील, पण शिकला पाहिजेस, सगळ्यांना शिकवलं पाहिजेस. आई अजिबात शिकलेली नव्हती, पण या दुष्काळी पट्ट्यात शिक्षणानं झालेली अनेकांची परिवर्तनं तिनं बघितली होती. आपलीही मुलं शिकली पाहिजेत म्हणून अहोरात्र ती कष्ट करत होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. वडिलांची तब्येत आणखी बिघडली होती, पण तिनं मला जाणीवही करून दिली नव्हती. आपल्या परीनं वडिलांची सेवा करण्याचा ती प्रयत्न करत होती. परीक्षा 3 दिवसावर आल्यानंतर एक दिवस अचानकपणाने वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळली. शांतिनिकेतनवरनं गावाकडं जायला निघालो, पण भावकीला गडबड झाली होती. जाईपर्यंत वडिलांचं प्रेत चितार येऊन मोकळं झालं होतं. आईच्या कुशीत डोकं ठेवून रडताना वडिलांच्या पाठीमागं आपल्याला भवितव्य उरेल असं वाटलं नव्हतं. वडिलांची माती लुटून आलो. कधीही शाळेत न गेलेल्या माझ्या आईला माझ्या परीक्षेची जाणीव होती.
गावातल्याच एका मोटरसायकलवरनं माती लुटून मी परीक्षेच्या पहिल्या पेपराला गेलो. तशाही मनस्थितीमध्ये पेपर लिहिला आणि निकाल लागल्यानंतर मला कळलं त्या पेपरामध्ये सांगली शहरामध्ये मी पहिला आलो होतो. कसं बघायला गेलं तर शाळेमध्ये पहिल्यापासूनच मी माझ्या वर्गामध्ये पहिला असायचो. चौथीला तालुक्यामध्ये पहिला होतो, 7वीला तालुक्यामध्ये पहिला होतो, SSC ला केंद्रामध्ये पहिला होतो, PD आर्ट्सला मी सांगली शहरामध्ये पहिला होतो. SSC ला जुन्या SSC ला 70% मार्क्स मिळाल्यानंतर सगळ्या मुलांच्या नजरा असायच्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्यावर. पण माझी परिस्थिती साथ देणारी नव्हती. एक दिवशी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वाचली, कमवा आणि शिका. त्यावेळचे आमदार प्राचार्य PB पाटील यांनी वसंतदादांच्या मदतीनं सांगलीमध्ये शांतिनिकेतन कॉलेज सुरू केलं होतं. सायन्सचा खर्च आपल्याला परवडणारा नाही म्हणून मी चांगले मार्क्स असताना सुद्धा आर्ट्सला प्रवेश घेतला होता. त्याही परिस्थितीमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. मला आठवत आहे की सांगली कारखान्यामध्ये मी वॉचमन किंवा क्लार्क पदासाठी अर्ज केला होता. MDने सांगितलं क्लार्कच्या जागा नाहीत. म्हटलं वॉचमनचा अर्ज. त्यांनी माझ्याकडे बघितलं. आता थोडी माझी परिस्थिती बरी झालेली आहे, पण त्यावेळची उंची, त्यावेळची तब्येत, म्हटले तुम्ही आणि वॉचमन तुम्हाला चोर उचलून नेतील म्हटले. नोकरी लागली नाही, पण शांतिनिकेतनमध्ये पहिले 6 महिने ₹1.75 रोज 4 तास काम करत माझं शिक्षण सुरू होतं. एके दिवशी मी प्राचार्यांचं भाषण ऐकलं. प्राचार्य PB पाटील आमदार होते. ते गरिबांच्या बद्दल पोटतिडकीनं बोलत होते विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर. त्यांचा आग्रह असायचा की किमान ₹8 मजुरी मिळाली पाहिजे. एके दिवशी वेळ घेऊन कॉलेजमधल्या 15-20 मुलांना एकत्र करून मी त्यांच्याकडे गेलो आणि अतिशय प्रभावीपणाने तुम्ही विधानसभेमध्ये किमान ₹8 रोजगार मिळाला पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे म्हणून आग्रही भूमिका घेताय. जाहीर सभा समारंभामध्ये आपण भाषण करताय, लोक टाळ्या वाजवतायत. पण तुमच्याच कॉलेजमध्ये आम्ही 100 विद्यार्थी रोज 4 तास काम करत असताना आम्हाला ₹4 न देता तुम्ही ₹2.25 का देताय? त्यांनी मी ज्या पद्धतीने सांगतोय त्यांनी ते प्रभावित झाले. मी विचार करतो म्हणून आश्वासन दिलं, पण कामाच्या व्यापामध्ये त्यांचं राहून गेलं. ₹2.25 पगारावर आम्ही रोजगार करत राहिलो. कॉलेजचं गॅदरिंग होतं. मी माझ्या वर्गाचा प्रतिनिधी होतो. मी पहिला ठराव मांडला की या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी गॅदरिंगचा पहिला पाहुणा म्हणून मंत्र्यांनाच बोलवलं जातं. समाजामध्ये इतके साहित्यिक आहेत, इतके नाटककार आहेत, इतके नट आहेत, कलाकार आहेत. प्रत्येक वर्षी या कॉलेजमध्ये मंत्र्यांनाच आपण का बोलवता? ते येतात आणि तुमच्या माझ्या देशामध्ये हे झालं पाहिजे अशी रानाभिमदेवी थाटाची भाषणं करतायत. आम्हाला यावर्षी कॉलेजला गॅदरिंगचा पाहुणा म्हणून मंत्री चालणार नाही आणि मंत्र्याला बोलवलं तर आम्ही गॅदरिंग होऊन देणार नाही. त्या काळात जर मला कोणी सांगितलं असतं RR पाटील आयुष्यामध्ये तुम्हाला मंत्री व्हायचं आहे, तर कदाचित ती मागणी मी केली नसती. पण प्राचार्य PB पाटील सर आदरणीय पवार साहेबांना निमंत्रण देऊन आले होते. त्यांनी मला एकट्याला बोलवलं. मी म्हटले माझे एक मित्र आहेत, उद्याच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हातून काही होऊ शकतं, त्यांना या स्टेजला यायला नको म्हणून सांगणं हा त्यांचा अपमान होईल. म्हटलं सर आपण कुणाला बोलवलंय?
त्यांनी शरद पवार साहेबांचं नाव सांगितलं. त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर होता, आत्मीयता होती, बघण्याची इच्छा होती, उत्सुकता होती. सर म्हणलं माझी भूमिका मी पाठीमागे घेईन, पण तुम्हाला एक शब्द द्यावा लागेल की आमची हजेरी 8 रुपये करून द्यावी लागेल. करार मान्य झाला. आमची हजेरी 8 रुपये झाली. मी खुशीत होतो, न चुकता कामाला जात होतो. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. त्या दुष्काळी भागातल्या लोकांनी निवडून दिलं. घर छोटं होतं. संध्याकाळी गावातनं मिरवणूक झाली. चौथीनंतर लग्न होईपर्यंत कधी घरात झोपायला गेलो नव्हतो. एकतर देवळ, घराची माळी, पावसाळ्यात देवळ, शाळेचा व्हरांडा. मला आठवतोय प्रसंग, कदाचित पटणार नाही, पण मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो आणि एका पोत्यावर शाळेच्या पडवीत झोपलो होतो. कार्यक्रम करून उशिरा गेलो होतो, लवकर उठलो नाही. शनिवारी शाळा सकाळची होती आणि मास्तरला प्रश्न पडला, मेहरबानला उठवायचं कसं. प्रार्थनेचा आवाज ऐकून उठलो. चुकल्यासारखं वाटलं. त्यानंतर देवळात उशिरा झोपलो, पण शाळेच्या व्हरांड्यात मात्र पुन्हा कधी गेलो नाही. लोकांनी विश्वासच ठेवलाय, तर आता 5 वर्ष पूर्णपणे झुकून देऊन आपण लोकांचं पुढारपण करू म्हणून जिल्हा परिषदेत तळ ठोकला. जिल्हा परिषदेवर दादांची निर्विवाद मेजॉरिटी झाली होती. काँग्रेसचा अध्यक्ष होता. सगळे सभापती काँग्रेसचे होते. आम्ही 7 जण एस काँग्रेसचे निवडून आलो होतो. पहिली एक मीटिंग झाली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेतली आणि जिल्हा परिषदेत उठून बोलायला सुरुवात केली. त्रुटीवर आणि दोषावर बोट ठेवायला सुरुवात केली आणि सगळ्या सभापतींनी माझ्याबरोबर कॉम्प्रोमाइज केलं. म्हटले तुझे असेल नसेल ती कामं आम्ही करू, पण तू सभेत मात्र आम्हाला विचारायचं नाही. म्हटलं एकदम गप बसतं तरी कसं शक्य आहे. म्हणून निम्म्या सभापतींना सांगायचं 3 महिन्यातनं मिटिंग असायची. आता ही 3 महिन्यातच असते. मग या मीटिंगला तुम्हाला काही विचारणार नाही, तुम्ही ही सगळी कामं करा. त्यांच्याकडची सगळी कामं झाली की दुसऱ्या 3 सभापतींना गाठायचं. ही 3 महिने तुमच्यासाठी, पुढच्या मीटिंगला तुम्हाला काही नाही, ही तुमची करा. 3 महिन्यांनी राहिलेल्या सभापतीवर आणि पुढच्या 3 महिन्यांनी बाकीच्या सभापतीवर टीकेची झोड उठवणं हे माझं काम चालूच होतं. वर्तमानपत्रामध्ये नावं येत होती, लोक वाहवा करत होते. चुकीची प्रकरणं शोधून काढल्याबद्दल लोकांच्याकडून कौतुक होत होतं आणि एक वजनदार जिल्हा परिषद सदस्य मी बनलो होतो. लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना कधी कॉन्ट्रॅक्टरचा मिंदा बनलो नाही. जे सत्य वाटतंय ते बोलायचं कधी थांबलो नाही. लोक वाहवा करायचे, पाठिंबा द्यायचे. खेड्यापाड्यातनं जिल्हाभरातनं माणसं यायची, त्यांची कामं मी करत राहायचो. कामं करताना माझी काळजी करत येणारी माणसं जसं निवेदन घेऊन यायची, तसं माझ्यासाठी जेवण सुद्धा घेऊन यायची. निष्प्रपणाने अतिशय एका छोट्या खोलीत राहून माझं हे पुढारपण चालूच होतं. त्याच्या 1च वर्ष अगोदर वडिलांचा मृत्यू झाला होता. घरची तर गरिबीच होती. गरिबी किती असते आणि ती किती टोकाची क्लेशकारक असते हे आयुष्यातली काही वर्ष खूप जवळून अनुभवायला मिळालं. मला आठवतंय की शर्ट खूप फाटला होता. एकच होता. मी सकाळी सुई दोरा घेऊन आईकडे गेलो, हा कसा तरी शिवून दे. वैतागलेली आई म्हटली आता कुठं शिवायचं. म्हटलं घालायचं काय.
सहज वर नजर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे जुने झालेले कपडे हे एका गाठोळ्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकून ते सगळे जुने कपडे काढले. तुम्हाला आठवत असेल तर संजय शिंत्रे नावाचे एक डीवायएसपी इथे होते बारामतीला. त्यांचे वडील टेलरिंगचं काम करत होते. वडिलांचे जुने कपडे घेऊन जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत, पण त्यांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. त्यांचे वडील अपंग आहेत संजय शिंत्रेंचे. कपडे शिवताना त्यांनी ओळखले हे वडिलांचे कपडे आहेत. एक त्रयस्थ लिंगायत समाजातला टेलर, पण माझ्या अंगावरचा शर्ट बघून आणि वडिलांची कपडे बघून त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्यावेळी अल्टर करून ती कापडं घालून मी घरात गेलो, त्यावेळी वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा न रडलेली माझी आई त्या दिवशी छातीशी धरून इतकी रडली आणि मी इतका भरभरून रडलो. आयुष्यातला तो दिवस एक सगळ्यात वाईट दिवस होता. पण तशाही परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो पाहिजे ही तिची जिद्द कायमची होती. एके दिवशी विधानसभेमध्ये मनोहर जोशीला घाम फुटेल असं भाषण केलं. बेधडक 100 कोटी रुपयाचा आरोप केला. माझं भाषण साहेब स्पीकरवर ऐकत होते. त्यांनी मला खाली चिठ्ठी पाठवून त्यांच्या सभागृहात बोलवलं ऑफिसमध्ये. म्हटले सहारा प्रकरणामध्ये मनोहर जोशींनी 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला हे मी ऐकलं. म्हटले तुमच्याजवळ पुरावे काय आहेत? म्हटलं कुठले आलेत पुरावे? म्हटले साहेब. म्हटलं साहेब विधानसभेत जर बोललो तर डिफेमची केस होत नाही, कोणाला दावा करता येत नाही, विधानसभेत बोलायचं स्वातंत्र्य आहे. साहेब म्हटले प्रिव्हिलेज होऊ शकतो, आमदारकी जाऊ शकते. म्हटलं साहेब मग चुकलंय माझं. म्हटले आता असं करा, तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी प्रत येईल, त्यात एवढंच म्हणा अशा बाहेर चर्चा आहेत. सगळ्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य घाला, बाहेर अशा चर्चा आहेत 100 कोटीचा आरोप. एखाद्या अडचणीत कार्यकर्ता सापडला, त्याला बाहेर निघायचं असेल तर आज सल्ला देणारं अनुभव संपन्न एकच व्यक्तिमत्व आहे, ते आपले साहेब आहेत. आणि पुन्हा मला कळलं की मनोहर जोशींनी प्रिव्हिलेज आणायचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण ज्यावेळी प्रोसिडिंग बघितलं त्यावेळी शेवटचं वाक्य बघितल्यानंतर विधानसभेच्या सचिवांनी सांगितलं यात प्रिव्हिलेज मोशन होऊ शकत नाही, आमदारकी वाचली. आता म्हटलं इथनं पुढे बोलताना खूप जपून बोलायचं. एके दिवशी मधुकरराव चौधरी साहेबांनी मला बोलवलं. ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या पुढे उभा राहून बसून एक अतिशय सुंदर मुलगी रडत होती आणि ती रडती म्हणून मधुकरराव चौधरी साहेब रडत होते. त्यांनी मला बोलवलं. मी आत गेलो आणि एकदम विचारायला सुरुवात केली, मी काय ऐकतोय, काय चाललंय राज्यात. मला वाटलं ही मुलगी आपल्याबद्दल तक्रार करते. तशा मुलींच्या तक्रारी कधीच माझ्या बाबतीत झालेल्या नाहीत. म्हटलं सर काय आहे ते आपण शिस्तीत सांगा. म्हटले ही मुलगी एका औषध कंपनीत काम करते आणि तुमचे एक आरोग्य संचालक या मुलीकडे नको त्या गोष्टीची मागणी करतात. हा भ्रष्ट अधिकारी आहे. ह्या मुलीनं माझ्याकडे हे स्विस बँकेतले नंबर दिलेत आणि आपल्या राज्यामध्ये अधिकाऱ्यांचे हे खेळ चालले असतील तर आपण विधानसभेमध्ये बसून उपयोग काय. म्हटलं साहेब मग मी काय करू. म्हटले तुम्ही हे विधानसभेत बोला, अशा अधिकाऱ्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. आता ती मुलगी समोर अध्यक्षाच्या बसून रडते. तिनं माझ्याकडे माहिती दिल्या, त्या अधिकाऱ्याचा स्विस बँकेतला नंबर दिला.
त्या अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आणि अध्यक्षांनी बोलायची परवानगी दिली. आणि विधानसभेत बोलताना मी इतका मसाला त्याला लावला की अध्यक्षांनी शोभाताई हिरे आरोग्य खात्याच्या मंत्री होत्या, त्यांना बोलवून घेतलं आणि मी इतक्या जोरात बोललो की त्या अधिकाऱ्याला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं पाहिजे अशी मागणी केली आणि विधानसभेत त्या संचालकांना, आरोग्य संचालकांना सस्पेंड केलं गेलं. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरनी संप करण्याची नोटीस सरकारला दिली. साहेबांनी मला बोलवून घेतलं. म्हटलं आर तुमच्याकडे काय काय माहिती आहेत? म्हटलं मी त्या विधानसभेत सगळ्या दिलेल्या आहेत. म्हटले तुम्ही दिलेले फोन नंबर बघितले, त्या मुलीचा पत्ता पोलिसांनी बघितला, हे सगळं खोटं आहे म्हटले. मी साहेबांच्याकडे बघतच उभा राहिलो. म्हटलं आता असं करा, दिलगिरी व्यक्त करा आणि त्या अधिकाऱ्याचं सस्पेन्शन रद्द करावं अशी मागणी तुम्हीच करा. म्हटलं साहेब मला दिलगिरी व्यक्त करायला लावू नका, आपण माझ्यासाठी मधुकरराव चौधरींच्या पर्यंत चला आणि त्यांना प्रकार सगळा सांगू. आणि मग चौधरी साहेबांनी तो सगळा प्रसंग सांगितला. ती मुलगी खोटी होती, फोन नंबर खोटे होते, हॉटेल खोटं होतं, जो अधिकारी चांगलं काम करत होता त्याला गुंतवण्यासाठी त्याच्या विरोधकांनी केलेली खेळी होती. आणि मग विधानसभेत त्या दिवशी चौधरी साहेबांनी सांगितलं मला काही माहित्या मिळाल्या त्या मी आरआरना सांगितल्या आणि आरआरनी सांगितलेल्या माहित्यांच्या आधारे संचालक निलंबित झालेत. आम्हाला मिळालेल्या माहित्या चुकीच्या होत्या. म्हटलं आपण सुटलो, पण आता इथनं पुढं कुठलीही माहिती विधानसभेत बोलताना खूप विचारपूर्वक बोलली पाहिजे. आणि खूप पुरावे घेऊन बोलायचा प्रयत्न केला, त्यावेळी पक्के पुरावे मिळायचे नाहीत, आणखी लोक मोकाट सुटले. म्हटलं बोलावं तर एक अंगलट येते, नाही बोलावं तर लोक मोकाट सुटतायत. युतीच्या काळात खूप त्यांच्यावर टीका करायची संधी मिळाली. त्या 5 वर्षात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून इतकं काम केलं की आता विरोधी पक्षात काम करायचा माझा कोटा त्याच वेळी पूर्ण झालाय. आता त्या बाजूला मला जाण्याची पत्रकार मित्रांनो आवश्यकता नाही, कारण तिथली कर्तव्य मी पूर्ण केलेली आहेत. पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सरकार हे आपलं आलं. मी साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणाने सरकार बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वप्नात सुद्धा नव्हतं की आपण मंत्री होऊ, कारण माझ्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते विष्णू अण्णा हे मंत्री होतील असं आम्हाला वाटत होतं. पण एके दिवशी मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता साहेबांचा फोन आला की आर उद्या तुम्हाला मंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे. मी आपला निर्धार झोपलो होतो, कारण जिथं आपल्याला जाताच येणार नाही त्याच्याबद्दल विचार करून तरी काय उपयोग असं मला वाटत होतं. साहेबांचा आवाज काढून दुसरं कोणतरी आपली चेष्टा करत नसेल ना असंही वाटलं. पण अनेक वेळा साहेबांच्या बरोबर बोललेलं असल्यामुळं पुन्हा फोन करून हा साहेबांचाच फोन होता का याची खात्री केली. दिलीप वळसेना रात्री उठवलं. म्हटलं मला असा असा फोन आला होता. दिलीपराव म्हटले मलाही आला होता. म्हटले आपण आता अजितदादांच्याकडे खात्री करून घेऊ. म्हटलं दादा साहेबांच्या सारखा आवाज काढत कुणाचा तरी आम्हाला फोन आला होता, त्यात काय खरं आहे का? म्हटले खरं आहे आणि तुम्ही मंत्री होणार आहे.
आयुष्यात तो मिळालेला आणखी एक ब्रेक होता. ज्यांना अनुभव होता ते मंत्री झाल्यानंतर त्यांचं दुसरं काम सुरू होतं, कुठलं खातं मिळेल. खरं तर माणसांच्या जीवनामध्ये हीच मोठी मजा आहे. पहिल्यांदा वाटतं एसटीत बसायला मिळावं, किमान उभा राहून तरी जायला मिळावं. उभा राहायला गेलं की आत वाटतं प्रवेश मिळावा की थोडंसं बसायला मिळावं. बसायला मिळालं वाटतं की खिडकीकडची जागा मिळावी. खिडकीकडची जागा मिळाली वाटतं आता शेजारी कोणतरी सुंदर येऊन बसावं. माणसांची स्वप्न अशी वाढत जातात. पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. शपथ झाली की प्रत्येकाला वेळ लागतात. आता आपल्याला चांगलं खातं मिळालं पाहिजे. मी मात्र ठरवलं होतं की आपल्याला स्वप्नात जे मिळालं नव्हतं ते साहेबांनी आपल्यासाठी केलंय. आपण कुठलं खातं ना अजितदादांच्याकडं ना साहेबांच्याकडं मागायचं, पण ग्रामीण विकास आणि पाणी पुरवठा हे खातं माझ्यासाठी निश्चित केलं गेलं. 12 वर्षे जिल्हा परिषदेतला अनुभव होताच. खेड्यांच्या व्यथा माहीत होत्या. पाणी पुरवठ्याच्या स्कीम रखडल्या होत्या. युती शासनाने एक काम इतकं चांगलं केलं होतं की काशीचा कारागीर जसे सगळे पट्टे पाडून ठेवतो आणि आपली गिरायक पक्की करतो, तसं सगळ्या स्कीमचे नारळ फोडून टाकले होते. सगळ्या स्कीमची भूमिपूजन करून टाकली होती. सगळ्या स्कीमची टेंडर देऊन टाकली होती. मी खात्याचा मंत्री झाल्या दिवशी माहिती घेतली की किती स्कीमची कामं सुरू आहेत. त्यांनी सांगितलं 8,500 कोटीची कामं सुरू आहेत. दरवर्षी तरतूद किती? 250 ते 350 कोटी. म्हटलं आपण हयातभर जरी या खात्याचा मंत्री राहिलो तर या स्कीम पूर्ण होत नाहीत. म्हटलं आयुष्यात टेंडर काढायचा योगच नाही. आता म्हटलं या स्कीम पूर्ण करायला काय केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी सांगितलं जागतिक बँकेच्या फंड्स मिळवले पाहिजेत, जागतिक बँकेचे निकष स्वीकारले पाहिजेत. म्हटलं स्वीकारूया. ह्या स्कीम अशाही रखडणार आहेत, अशाही गंजणार आहेत. त्याच्यापेक्षा जागतिक बँकेचे पैसे आपण काय वाटेल ते करून मिळवू. आणि त्यांनी सांगितलं 10% लोकवर्गणी कंपल्सरी. आता गाव गावात नव्हतं, गटातटात गावं दुबंगलेली होती. पक्षापक्षात गावं विभागलेली होती. गावं एकत्र येत नव्हती. खोट्या प्रतिष्ठेसाठी माणसं एकमेकाबरोबर भांडत होती. त्या काळात जर हे 10% लोकांना पचायचे असतील तर गावाला एकत्र आणणारा एखादा कार्यक्रम आपण दिला पाहिजे. म्हणून संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान हा एक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिला गेला. कुणाला इतका विश्वास वाटत नव्हता हा कार्यक्रम यशस्वी होईल, पण मला मात्र विश्वास होता. आणि त्याचं प्रमुख कारण होतं महाराष्ट्रीयन माणसांचा स्वभाव वैशिष्ट्य बघितले तर ईर्ष्या ही महाराष्ट्रातल्या माणसांच्या रक्तामध्येच आहे. मी अनेक वेळा बघितलं बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये काही शेतकरी बैल पाळतात, त्याच्या किमती लाख रुपये असतात. स्पर्धा असली की निम्म गाव ट्रक मध्ये बसतं, त्या बैलांना घेऊन तिथं जातं, पळवतं. बक्षीस किती मिळतं म्हणून विचारलं तर शर्यतीसाठी जे बैल लागतायत ते नेहमी तोट्यातच गेलेले आहेत. पण माणसाला तोट्याची फिकीर नसते. आमच्या गावची गाडी पहिली आली पाहिजे, आमची गाडी पहिली आली पाहिजे. या ईर्षेसाठी महाराष्ट्रीयन माणूस टोकाची भूमिका घेतो, जीव घेणा संघर्ष करतो. साध्या सरपंच पदासाठी मारामाऱ्या करतायत. जर एक विधायक कार्यक्रम दिला आणि ईर्ष्या ज्या रक्तातच आहे तिथं थोडीशी स्पर्धेची जोड दिली तर हा कार्यक्रम यशस्वी होईल असं वाटलं. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान इतकं यशस्वी ठरलं की ज्याची स्तुती गावातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून युनिसेफ पर्यंत, युनो पर्यंत अनेक सगळ्या मोठ्या जागतिक संघटनांनी केली. गावं एक आली होती, गावांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती. म्हणून यशवंत ग्राम समृद्धी सारखी योजना त्या काळामध्ये सुरू केली गेली. आदरणीय पवार साहेब शाहू फुले आंबेडकरांचे कृतिशील वारसदार आहेत. त्यांचा चेला म्हणून काम करताना त्यांचे जे विचार आहेत तेच कृतीत आणले पाहिजेत यासाठी आग्रही भूमिका घेत गेलो.
एका भगिनीचं पत्र आलं की आम्हाला सरपंच केलं जातंय, पण 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला झेंडावंदन मात्र आमच्या हस्ते होत नाही. कोणतरी पॅनेलचा प्रमुख येतोय, कुठं नवरा येतोय, तो झेंडावंदन करतोय. म्हटलं का झेंडावंदन करू दिलं जात नाही? तर बोलायला लोकांनी सुरुवात केली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. एक दोरी त्यांच्याकडे पहिलीच दिलेली आहे, आता झेंड्याची दोरी तरी पुरुषाच्या हातामध्ये असून देत. एक साधं काम होतं, पण महिलांना खूप अभिमानास्पद वाटलं. ज्या गावामध्ये सरपंच महिला आहेत त्या गावामधला पुरुष जर झेंड्याच्या दोरीला हात लावेल तर सरळ तुरुंगात घालू, फौजदारी गुन्हे नोंद करू, अशा पद्धतीचे एक परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्रातल्या 11,000 गावात महिलांच्या हस्ते झेंडावंदन सुरू झाली. खर तर या कार्यक्रमाला काय पैसे लागत होते? संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाला पैसे लागत नव्हते. आता महिलांना झेंडावंदनाचा अधिकार दिला, यात असं काय मोठं दिलं? पण अशी छोटी छोटी कामं करत राहिलो. एके दिवशी अचानकपणाने साहेबांचाच फोन आला की यार पक्षाच्या अध्यक्षाबद्दल तुम्ही काय विचार केलाय का? म्हटलं नाही साहेब. साहेब पण कधी कधी फिरकी घेतात. आम्हा सगळ्यांना बोलवलं. ते म्हटले पूर्ण वेळ अध्यक्ष कोणाला व्हायचंय? सगळ्या मंत्र्यांना विचारलं. आता मंत्रीपद सोडून कोण अध्यक्ष होईल? कुणीकडनंच काय उत्तर येईना. साहेबांनी माझ्याकडे बघितलं. साहेब म्हटलं मी तयार आहे. म्हटलं आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक ब्रेक, एक संधी देण्याचं काम साहेबांनी केलं. पक्षाचे 71 आमदार निवडून आले होते, काँग्रेसचे 69 आले होते. नको ती स्वप्न पडायला लागली होती. आता काही गुपित पत्रकार मित्रांनो मी आज सांगणं हे माझ्या पक्षाच्या हिताचं नाही. पण ज्यावेळी सूचना आली की उपमुख्यमंत्रीपद आपल्या वाटायला येतंय, त्यावेळी कुणाला केलं पाहिजे? माझ्या नावाचे पहिले सूचक आहेत अजितदादा. ते राबलेत, त्यांना ही संधी द्यावी. आमदारांनी समर्थन दिलं, साहेबांनी आशीर्वाद दिला आणि दिवसेदिवस माझं इथपर्यंत येणं सुरू आहे. अनेक वाईट प्रसंग आले तरी सुद्धा, अनेक चांगले प्रसंग आले तरी सुद्धा 10-20 वर्षापूर्वी कुणी एखाद्या ज्योतिषानं सांगितलं असतं आर पाटील तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री व्हाल, तर कुठल्याही शहाण्या माणसानं त्या ज्योतिषाला मारलं असतं. ज्या कुटुंबामध्ये 3-3 दिवस चूल पेटत नव्हती, ज्यानं आयुष्यामध्ये आपलं पहिलं स्लीपर पायात घालायचं जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर घेतलं, ज्याला कापडाचा दुसरा जोड जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर मिळाला, ज्याला आयुष्यामध्ये काही दिवस रोजगार हमीच्या कामावर काम करावं लागलं, अशा माणसाला उपमुख्यमंत्री पदावर बसवण्याची दानत हे फक्त आदरणीय पवार साहेबांच्या मध्येच असू शकते. पुण्याच्या पोलीस सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करायला मी मुंबईतनं गाडीने पुण्याला यायला लागलो होतो आणि सहज एक बातमी वाचली की बारमध्ये पैसे उडवण्यासाठी मुलानं आईचा खून केला. कार्यक्रम होता पोलीस सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन. मी उद्घाटन केलं. म्हटलं कला, कर्मणूक याला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, पण आज डान्स बार सारखी संस्कृती जर सख्या आईचा खून करण्यापर्यंत मुलांना नेत असेल तर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये ठेवायच्या का?
आणि का कोणास ठाऊक दैनिक केसरीने त्याच्यावर एक अग्रलेख लिहिला. म्हटलं साधे 2 वाक्य बोललोय तर त्याच्यावर केसरी सारखं वर्तमानपत्र अग्रलेख लिहितंय. या विषयाच्या खोलात गेलं पाहिजे. आणि मग लक्षात आलं की बारनी सगळी सिस्टीमच करप्ट करून टाकली होती. ज्या इमारतीमध्ये बार असायचा त्या इमारतीमध्ये राहणारे अन्य कुटुंब ही इतक्या भीतीखाली वावरायचे, कारण बार मध्ये आलेले दारुडे कधी घराकडे घुसतील त्याची भीती त्यांना असायची. पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर पोलीस बारवाल्यांचीच बाजू घ्यायचे. त्या बारच्या बालकाला विचारावं तर त्यांनी पोचलेले गुण त्या नागरिकांनाच मारायचे. मुंबईमध्ये अनेक लोक बेसहारा झाले होते. त्यांच्यातनं मागण्या येत होत्या की डान्स बार बंद करा. आणि मला सुद्धा सुरुवातीला इतकं डान्स बार बंद करणं म्हणजे इतकं कठीण आहे असं वाटत नव्हतं. विधानसभेत एक लक्षवेधी आली आणि मी सहज सांगितलं हे डान्स बार आपल्या संस्कृतीला कलंक आहे, मुलांना बिघडवायला लागलेत, सिस्टीमला करप्ट करायला लागलेत, आपण बंद करून टाकू म्हणून सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी इतक्या मोठ्या बातम्या आल्या की सगळे डान्स बार मालक अंगावर आले. जे अनुभवी होते त्यांना वाटलं खाजगीत म्हणायचे ते गडबडीने घाईने सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेतले की असंच होतंय. पण निर्णय डिक्लेअर तर करून मोकळा झाला होतो आणि तो निर्णय इम्प्लिमेंट करत असताना कमालीचा त्रास झाला. पण अजून तरी डान्स बार बंद ठेवण्यात आम्हाला यश मिळालंय. पोलिसांची नोकर भरती व्हायची आणि खूप मोठा भ्रष्टाचार व्हायचा. तक्रारी यायच्या पण इथून तिथून सगळेच सामील असायचे. ज्याने भरत्या केल्या होत्या त्यांना तुरुंगात घालायचं काम केलं, नोकऱ्यातनं तर काढलंच, पण अशा लोकांना तुरुंगात घातलं. आतापर्यंत फार नाही पण 2 DIG, 3 SP आणि 8 PSI नोकर भरतीमध्ये घरी गेलेली आहेत. यंत्रणा थोड्याशा करप्ट झालेल्या आहेत, त्यांच्यावर अधिकच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण हे सगळं त्यावेळी चांगलं होऊ शकतं ज्यावेळी लोकांनी सुद्धा अधिक चांगला आणि व्यापक विचार केला. तर मुंबईमध्ये गावठी दारू पिऊन 110 माणसं मेली मुंबईत. म्हटलं इतकी माणसं मरणं हे बरं नाही, गावठी दारू बंद केली पाहिजे. थोडेसे 2-3 SP लेवलचे वरचे अधिकारी सस्पेंड केले गेले. आतापर्यंत माझा एक पक्का अनुभव आहे, खालच्या कॉन्स्टेबलला सस्पेंड करून काही उपयोग होत नाही. केलं पाहिजे ते वरचे वरिष्ठ अधिकारीच, त्याचे अनुभव चांगले येत आहेत. मुंबईमध्ये 2 SP ला सस्पेंड केल्याबरोबर महाराष्ट्रातली गावठी दारू कमी झाली. आता कमी झाली हे आम्हाला कसं कळलं? एक दिवशी एक्साईजचे इन्स्पेक्टर माझ्याकडे आले, बुके घेऊन आले. म्हटलं का बाबा? म्हटलं सर तुम्ही घेतलेल्या मोहिमेमुळं आमचं 1200 कोटींनी उत्पन्न वाढलं. म्हटलं ते कसं काय? म्हटले तुम्ही गावठी बंद केल्यामुळं लोक सरकारी प्यायला लागले आणि सरकारी खपल्यामुळं आमचं उत्पन्न वाढलं आणि 1200 कोटी रुपयाचं उत्पन्न वर्षाला वाढलं. आता लोकांनी दारू प्यावी, त्यातलं सरकारकडे पैसे हवेत आणि दारूच्या पैशावर राज्य चालावेत या मताचा मी कधीच नाही. पण गावठी दारू बंद केल्यानंतर त्याचे काय परिणाम होत आहेत हे मी 4 शहरातलं सर्वेक्षण करायला लावलं. अशोकरावजी आपल्याला काय अनुभव नाही, पण दारू पिल्यानंतर माणसाला शूर झाल्यासारखं वाटतं. शूर झालं की कुणाला तरी शिवीगाळ करावीशी वाटते किंवा मारावं वाटतं, असं त्यातले तज्ञ मला सांगतायत. आता गावठी दारू पिणारा माणूस कोण गावात ह्याच्या शिव्या खाईल, कोण ह्याचा मार खाईल? गावठी दारू पिणारा माणूस दारू प्यायचा पण त्यालाही शूर झाल्यासारखं वाटायचं म्हणून तो गावात जाऊन घरात जाऊन बायकोला मारायचा.
एक गावठी दारू बंद झाली, किती कोटींनी उत्पन्न सरकारचं वाढलं या गोष्टीला मी महत्व देत नाही, पण नवऱ्यानं बायकोला मारण्याच्या गुन्ह्यात 35% घट झाली. नवरा शांत येऊन झोपायला लागला. सरकारी प्यायचं म्हटलं तर त्याला परवडत नाही, गावठी मिळत नाही, अधूनमधून कुठं मिळते. तिथं माझं सस्पेन्शनची मोहीम चालूच आहे. होता होईल तेवढं काही अनिष्ट प्रथा, अनिष्ट पद्धती आणि कुटुंबाचा ऱ्हास करणाऱ्या बाबी ह्या बंद केल्या जाण्याची नक्कीच आवश्यकता आहे. एके दिवशी अचानकपणाने आंध्रच्या गृहमंत्र्याचा मला फोन आला की सर, तुमच्या पोलिसांच्यासाठी आमच्या सरकारने 10 लाखाचं बक्षीस घोषित केलंय. म्हटलं आंध्र आणि आमच्या पोलिसांनी काय केलंय? म्हटलं आंध्रमध्ये एक सगळ्यात मोठा दरोडा पडला होता. गेल्या वर्षी राज्यामध्ये देशात जे दरोडे पडले त्यातला सगळ्यात मोठा दरोडा हा 13 कोटी रुपयाचा पडला होता. तो पडलेला दरोडा हा टीव्हीवर दाखवला जात होता. खरं तर दरोडा हैदराबादला पडला होता. आपल्या पोलिसांचं काही घेणं देणं होतं का? पण टीव्ही मध्ये बघून एक मुंबईतला इन्स्पेक्टर बेचैन झाला आणि त्याला 12 वर्षापूर्वी एक दरोडा मुंबईत पडला होता त्याची आठवण झाली की अशा पद्धतीने मुंबईमध्ये एक दरोडा पडला होता. त्यानं 12 वर्षापूर्वीची फाईल काढली, नावं काढली आणि आरोपींना शोधत गेला. कधी कधी आपले पोलीस पण आपलं काम सोडतात आणि नको त्या कामाच्या मागे लागतात. हैदराबादचा दरोडा हा गेला 12 वर्षाच्या फायली काढत आणि आरोपीला 72 तासाच्या आत 13 कोटी रुपयाच्या दागिन्याचं रंगेहात पकडलं. हैदराबादचा दरोडा मुंबईमध्ये मुद्देमालासह पकडला गेला आणि त्या राज्याचा गृहमंत्री 10 लाख रुपयाचा चेक घेऊन आपल्या सचिवालयामध्ये आला. महिना दीड महिना जातोय न जातोय तोपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा मला फोन आला आणि त्याच दिवशी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला की तुमच्या पोलिसांना आम्ही प्रत्येकी 10 लाख रुपयाचं बक्षीस देतोय. म्हटलं 20 लाख रुपयाचं बक्षीस शेजारच्या राज्याकडं. आता म्हटलं आपण सुद्धा काहीतरी डिक्लेअर केलं पाहिजे. खरं त्या दोन्ही राज्याची बक्षिसं आली, त्यावर आमच्या सचिवालयाने गोळ घातला की हे बक्षीस स्वीकारावं का नको. म्हटलं का नको? तर म्हटले बक्षिसामुळे आपले पोलीस लक्षाधीश होतील आणि कुठलीही बक्षीस योजना लक्षाधीश करण्यासाठी असता उपयोगाची नाही, प्रोत्साहन देण्यासाठी असता उपयोगाची आहे. आम्हाला निर्णय घ्यायला 2 महिने लागले. शेवटी म्हटलं पोलीस लक्षाधीश झाले तर होऊन देत, ते बक्षीस घ्या आणि वाटा. आणि म्हटलं आता शेजारची 2 राज्य 10 लाख रुपये देत आहे, जनाची नाही मनाची तरी ठेवून आपण बी काहीतरी देऊया. म्हणून पुन्हा आम्ही 10 लाख रुपये दिले. तर सांगा, स्कॉटलंड यार्डचे पोलीस येत आहेत, आपल्या पोलिसांचं कौतुक करतायत. मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आपल्या पोलिसांच्यासाठी 10 लाखाचं बक्षीस देतोय. आंध्रचा मुख्यमंत्री आपल्या पोलिसांच्यासाठी 10 लाखाचं बक्षीस देतोय. गुजरातचा मुख्यमंत्री आपल्या पोलिसांच्यासाठी 10 लाखाचं बक्षीस देतोय. देशात असं कुठलं पोलीस दल आहे की ज्याच्या भाग्यामध्ये शेजारच्या राज्याकडून हा बक्षीस स्वीकारण्याचा योग आलाय? ते आपलं पोलीस दल आहे. थोड्याशा चुका त्रुटी नाहीत असं नाही, पण कधी कधी आमचे लोक कामाला लागले की इतकं चांगलं काम करतात. पद ही मी मिळकत कधीच मानणार नाही. मिळकत मानू ते सामान्य जनतेचं हित, पक्षातल्या कार्यकर्त्यांचं हित, हीच आयुष्यातली मिळकत असेल. इथपर्यंत येत असताना पवार साहेबांनी, अजितदादांनी मोलाचं सहकार्य केलंय. त्याचबरोबर त्या सावळसारख्या दुष्काळी भागामध्ये निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहिलो. काहीही नसताना त्या जनतेने काय बघून निवडून दिलं याचाच विचार मला अस्वस्थ करतो. काही नसताना ज्यांनी निवडून दिलं त्या माणसाला आपण चूक केली असं भविष्यामध्ये कधीही वाटणार नाही. असंच वागण्याची धडपड मात्र माझी नेहमी राहील. अजून काही गोष्टी स्पष्ट लिहायला, आत्मचरित्र लिहिण्याचा वेळ यावा लागेल. इतक्या लवकर सगळी पानं उघडी सोडली आणि पुढे केली तर राजकीय व्यथा माझ्या पुढच्या, माझ्या पक्षापुढच्या वाढू शकतील. त्यामुळं काही गोष्टी लिहिलंच आत्मचरित्र तर त्यासाठी राखीव ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.